टिपू सुलतान पाकिस्तानमध्ये नायक आहे, त्याच टिपू सुलतानला नायक मानणाऱ्यांसोबत मॅच खेळली जाते। भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून संजय राऊतांची टीका, तर फडणवीसांनी सामान्य या संपूर्ण सामन्याचा अधिकार केला पाहिजे। टिपू सुलतानला नायक मानणाऱ्यांसोबत तुम्ही कसं खेळता, राऊतांचा सवाल। शिवरायांची बरोबरी हीच जिहादी मानसिकता। टिपू सुलतान आमच्या शिवरायांच्या जवळपासही येऊ शकत नाही। काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी कार्यालयामध्ये टिपू सुलतानचे फोटो लावून दाखवावेत। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावरती नितेश राणेंची टीका। भाजपचा दुटप्पीपणा अकोल्यामध्ये टिपू सुलतानच्या नावासाठी भाजपने प्रस्ताव मांडला होता। मुंबईत देखील रोडला नाव देण्याच्या प्रस्तावाच्या वेळेस भाजप नगरसेवक होते। सपकाळांवरील टीकेला सचिन सावंतांचं प्रत्युत्तर। टिपू सुलतान हे शिवरायांच्या समकक्ष योद्धे होते। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याने वादाचा भडका। भाजपच्या तक्रारीनंतर पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यामध्ये सपकाळांविरोधात गुन्ह्याची नोंद। अलिबागबद्दल माझ्याकडे जास्त माहिती आहे, मी माहिती काढली तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल। अलिबागमधील घटनेवरून संजय राऊतांचा दावा, तर नार्वेकरांच्या व्हिडिओवरून सगळं स्पष्ट दिसतंय, राऊतांची प्रतिक्रिया। क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन दीक्षा शहा यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केली, तिथं दलाली कुणी केली हे सर्वांना माहिती आहे। राऊतांची टीका, तर अमित शहा आणि जय शहा दीक्षा शहा यांच्या जवळचे, राऊतांचा आरोप। माझा घटनेशी काहीही संबंध नाहीये, 2 शेतकऱ्यांमधील वाद सोडवण्यास गेलो होतो, राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्यांसोबत वाद आमचा झाला होता, नार्वेकरांचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये, वाद आपापसात मिटवून घेण्यास ते सांगत होते। जमिनीचे मालक रमेश पाटील यांची माहिती। ज्या माणसाशी आमची चर्चा झाली तोच आता नसल्यामुळे इतरांच्या प्रश्नाला मला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाहीये। सुनील तटकरेंनी मांडलेल्या भूमिकेवरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। माझ्या निवासस्थानी दादा आले होते, त्यांचा विलिनीकरणासाठी आग्रह होता, जयंत पाटील यांचा दावा। विलिनीकरणाच्या चर्चेआधी सुनेत्र पवारांची एकदा दोनदा भेट घेतली, सुनेत्र पवारांसाठी अडथळे निर्माण करायची आमची इच्छा नाहीये, जयंत पाटील यांची भूमिका। अजितदादांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शहांना पत्र, अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची पत्राद्वारे मागणी। अमित शहांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण भेट होऊ शकली नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या अपघाती निधनाचं कुणीही राजकारण करू नये, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। तर काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही, रोहित पवारांच्या पत्राची दखल घेतली जाईल, प्रवीण दरेकरांचं उत्तर। पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा करुणा मुंडेंचा आरोप। पंकजा मुंडेंवरील व्हिडिओ करू नको असं सांगितलं, मला धमकी देण्यापेक्षा काम करा, धमकीनंतर करुणा मुंडेंची प्रतिक्रिया। झिरवाळ लाचखोरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची उद्या बैठक होणार, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार प्रकरणाची सत्यता जाणून घेणार, राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीवरही चर्चा केली जाणार। सुषमा अंधारेंना हक्कभंगाच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी 17 तारखेला बोलावलं, तोंडी उत्तर देण्यासाठी दुपारी 2 वाजता हजर राहण्याच्या सूचना। सुषमा अंधारेंवरती हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता। सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, जागा कमी आल्या म्हणून आमचा अध्यक्ष होणार नाही असं कोणीही समजू नये, मंत्री जयकुमार गोरेंचं मंत्री शंभूराज देसाईंना प्रत्युत्तर। स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे निश्चित बदलले असते। संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोकमधून ठाकरे बंधूंचे अप्रत्यक्षरित्या कान टोचलेत, तलवारीला तलवार भिडणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल असंही सामनात म्हटलेलं आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई, यावेळेस ही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। 2 अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केल्या जाण्याची शक्यता आहे। महसूल विभागात कारवाई संदर्भात हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। रवींद्र तारू आणि तहसीलदार सूर्यकांत येवलेंचं निलंबनही करण्यात आलं होतं। धाराशिवमध्ये तानाजी सावंतांनी विश्वासघात केल्याचा भाजपचा आरोप। भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पत्रक काढून सावंतांवरती आरोप केलेत। सावंतांनी शिस्तभंग केल्यानं भाजप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादावरती तोडगा निघण्याची चिन्ह, भाजपला शिवसेनेकडून अडीच वर्षाची ऑफर, प्रस्तावावरती सध्या वरिष्ठ पातळीवरती चर्चा सुरू।
उत्तम कार्यकर्ते घडवण्यासाठी भाजपचा आगळा वेगळा प्रयोग। भाजप कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे सक्तीने देणार। पक्षातील प्रत्येकाला प्रशिक्षण घ्यावं लागणार। राज्यामध्ये 20 फेब्रुवारीपासून प्रशिक्षणाला सुरुवात होणार। मुलुंड मेट्रोचा स्लॅब पडून झालेल्या अपघात प्रकरणामध्ये 5 जणांना अटक। इंजिनियर सत्यजित साळवे निलंबित, तर कंत्राटदारावरती 5 कोटी आणि जनरल कन्सल्टंटवर 1 कोटी दंडांचा यावेळेस दंड ठोठावण्यात आलाय। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। मुलुंडमधील एलबीएस मार्ग वाहतुकीसाठी खुला। काल याच ठिकाणी मेट्रोचा स्लॅब कोसळल्यानं रस्ता बंद करण्यात आला होता। पुण्याच्या भोरमधील भाजपच्या विजयी उमेदवारांचा मतदार आभार दौरा। घोंगडी बैठका घेत मतदान केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्वरूपा थोपटेंसह भाजपचे 2 तर पंचायत समिती निवडणुकीत 4 उमेदवार विजयी। धाराशिवच्या कळंब शहरामध्ये पोलिसांसमोरच 2 गटात हाणामारी। जिल्हा परिषद निवडणुकीवरून हाणामारी झाल्याची माहिती। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। 2 गटातील 6 कार्यकर्ते जखमी। काही काळ तणावाचं वातावरण। कोल्हापूरच्या भुदरगडमध्ये खानापूर या ठिकाणी जमिनीच्या वादातून जेसीबीनं घर जमीनदोस्त केलं। घरावर जमावाचा हल्ला। 13 तोळ सोनं, 9 लाखांची रोकडही पळवली। भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये हल्ला करणाऱ्या 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल। अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये दूध भेसळीचा भांडाफोड। 1200 लिटर घातक लिक्विडसह पावडरसह 2,80,000चा मुद्देमाल जप्त। 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। शिरूरच्या पिंपरखेडमध्ये वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात 37वा बिबट्या जेरबंद झालेला आहे। अद्यापही या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर आहे। बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये करण्यात आली। पुण्याच्या आलेगाव पागा भोसले वस्ती परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद। बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी, शाळकरी मुलं तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं। बिबट्या जेरबंद झाल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। नाशिकच्या इगतपुरीमधील वाडीभरे मुकणे रस्त्यावरती बिबट्याचा मुक्त संचार। बिबट्याचा संचार कॅमेऱ्यामध्ये कैद। परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई। यवतमाळच्या पुसद आणि उमरखेडमध्ये 14 ठिकाणी छापेमारी, तर अहिल्यानगरमध्ये 8 ठिकाणी एटीएसचे छापे। जवळपास 21 ठिकाणी एटीएसकडून सर्च ऑपरेशन सुरू। अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची सूत्रांची माहिती। अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये मध्यरात्रीपासून एटीएसची कारवाई। गोपनीय पद्धतीने मुकुंदनगरमधील नागरिकांची चौकशी सुरू। मुकुंदनगर हा मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखला जातो। अमरावतीच्या कांतानगरमध्ये 5 न्यायाधीशांच्या घरी चोरीची घटना। 5 न्यायाधीश आणि 4 न्यायाधीश कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी झाल्याचं समोर। लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास। पोलीस बंदोबस्त असताना देखील चोरी झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले मेजर हेमंत जकाते यांचं निधन। नागपूरच्या पंचवटी वृद्धाश्रममध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। भारतीय सैन्यामध्ये इंजिनियर म्हणून त्यांना 1962, 65 आणि 71च्या युद्धात सेवा बजावली होती। नाशिक आणि पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं भाजप चांगलीच आक्रमक। रामदार देवी आणि फरांदेंच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। कल्याण ग्रामीणमध्ये हेदुटणे गावाजवळ मोठी जलवाहिनी फुटली। जलवाहिनी फुटल्यानं परिसरात पाणी झालं। लाखो लिटर पाणी वायाही गेलं। पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीचीही समस्या या ठिकाणी निर्माण झाली। पुण्यामध्ये अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरूच। महानगरपालिकेकडून अनधिकृत आस्थापनांवरती हातोडा या ठिकाणी टाकला जातोय। एफसी रोडवरील फुटपाथवरती असणाऱ्या सर्व अनधिकृत आस्थापनांवरती कारवाई करण्यात आली आहे। नाशिकच्या सिन्नरमधील दाखली गावात निकृष्ट दर्जाचे रस्त्याचं काम झालंय। ठेकेदाराने मातीवरच डांबर टाकल्याचा प्रकार समोर आलेला आहे। ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर देखील संबंधित ठेकेदारानं रात्रीच्या वेळेस रस्त्यावरती डांबर टाकलेला आहे। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये एका पोलिसाला तिघांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे। तिघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झालाय। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये हिवरे नागोबाचे मध्ये स्मशानभूमीची दुरवस्था। अंधारामध्ये मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये डोंबिवलीमध्ये सिलेंडरची गाडी हाकणाऱ्या वृद्ध व्यक्तीला विद्यार्थ्यांनी दिली मदतीची साथ। माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। पुण्याच्या ग्रामीण भागात उन्हाची तीव्रता वाढली। भोरच्या विसगाव खोऱ्यामध्ये
वन विभागाकडून नव्या प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था, वन विभागाकडून कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे। जेजुरीमध्ये आज महाशिवरात्री निमित्त गुप्तलिंगाचं दर्शन, मंदिराच्या शिखरातील गुप्तलिंग भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। नंदुरबारच्या सातपुड्यातील प्रसिद्ध देवमोगरा मातेची आणि प्राचीन शिवमंदिरात आजपासून यात्रा सुरू। देवमोगरा मातेला धनधान्याचा नैवेद्य, टेकडीवरती वसलेल्या प्राचीन मंदिरात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। बारामतीतील सोनगाव महाशिवरात्री निमित्त सोनेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी। पुरातन काळातील या मंदिरामध्ये दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी। पुण्यातील शिरूरमध्ये ग्रामदैवत रामलिंग महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात। यात्रोत्सवानिमित्त काठी पालखीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन। मोठ्या संख्येने भाविक आज दिवसभरात दर्शन घेणार। वाशिममध्ये पोहरादेवीत संत सेवालाल महाराजांचा 287वा जन्मोत्सव सोहळा। जन्मोत्सवानिमित्त गावातून मुख्य पालखीची प्रभात फेरी काढण्यात आली। ग्रामस्थांकडून ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने पालखीचं स्वागतही करण्यात आलं। उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी। देशभरातील भाविकांचं उज्जैनमध्ये महाकालेश्वराच्या दर्शनासाठी रांगा। महाशिवरात्री निमित्त पुण्याच्या भीमाशंकर मंदिराला विद्युत रोषणाई विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे मंदिर भाविकांसाठी बंद। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय पूजा संपन्न। छत्रपती संभाजीनगरच्या श्री गुणेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी। भाविकांना गाभाऱ्यामध्ये जाऊन श्री गुणेश्वराचं दर्शन घेण्यास परवानगी। महादेवाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांच्या लांबच लांब रांगा। महाशिवरात्री निमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिरावरती आकर्षित विद्युत रोषणाई, भक्तांसाठी विविध सोयीसुविधा, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। देवगडमधील श्रीदेव कुणकेश्वराचं जिल्हाधिकाऱ्यांसह माजी मंत्री दीपक केसरकरांनी घेतलं दर्शन, तर कुणकेश्वरमध्ये मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। महाशिवरात्री निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिर प्रशासनाकडून गर्दीचं नियोजन। रत्नागिरीच्या पणजी तिसवाडीतील देव गोरेश्वर महाशिव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली होती। तर यावेळेस सोहळ्याला देशभरातील आखाड्यातील संत महंत देखील उपस्थित होते। अमरावतीमधील प्राचीन शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। कोंडेश्वरमधील प्राचीन शिवमंदिराला 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास। सोलापुरातील मल्लिकार्जुन मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी। रात्री 12 वाजेपर्यंत भक्तांची रीघ या ठिकाणी दर्शनासाठी सुरू असते। 900 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा अद्यापही अखंडितपणे सुरू आहे। ठाण्याचे ग्रामदैवत कोपिनेश्वर महादेव मंदिरात भक्तांची मांदियाळी। ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातून भाविकांची दर्शनासाठी पहाटेपासून मोठी गर्दी। जळगावच्या रावेरमध्ये महाशिवरात्री निमित्त 51 क्विंटल केळीपासून 18 फूट उंच शिवलिंग साकारलं। हे शिवलिंग सर्वांचं लक्ष वेधून घेतंय। 15 दिवसांपासून शिवलिंग साकारण्याचं काम सुरू होतं। बीडमधील साईभक्त धनराज मुंडे यांच्याकडून साईचरणे 59 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण। सोन्याच्या हाराची किंमत अंदाजे 8,42,000 रुपये इतकी असल्याची माहिती समोर। वसईतील भाताणे गावातील चित्रकार कौशिक जाधव यांनी शंखावरती शिवशंकरांचं चित्र रेखाटलं। 2 सेंटीमीटर आकारामध्ये कौशिक यांनी ही कलाकृती रेखाटलेली आहे। आज भारत पाकिस्तानचा महामुकाबला होणार। T20 विश्वचषकात दोन्ही संघ भिडणार। संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार। भारतीय संघ सलग 3ऱ्या विजयासाठी आतुर। आज भारत आणि पाकिस्तान यांच्या T20 वर्ल्ड कप मधील महामुकाबला। टीम इंडियाच्या विजयासाठी रत्नागिरीत अस्खलित कोकणी भाषेत घालण्यात आलं गाऱ्हाणं। रत्नागिरीतील क्रिकेट प्रेमींकडून घोषणाबाजी। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ लंडनमध्ये शोकसभा पार पडली। छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशन तर्फे शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं।
बांगलादेशात कायदा आणि शांतता राखा. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांचं आवाहन. सुरक्षित आणि मानवाधिकारांचा सन्मान करणारा देश घडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, तारिक रहमान यांची विनंती. नोबेल विजेत्या नर्गिस मोहम्मदी यांची प्रकृती खालावली. नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार. नर्गिस मोहम्मदी या इराणच्या तुरुंगात बंदिस्त. नर्गिस मोहम्मदी यांच्या पतीनं प्रकृतीविषयी माहिती दिलेली आहे. राज्यातील सर्व नद्यांची पूररेषा पुन्हा निश्चित होणार. फेर सर्वेक्षणासाठी 12 जणांच्या समितीची स्थापना. राज्य शासनाकडून जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली समिती. डीजीसीएने वैमानिकांच्या मद्यप्राशन चाचणीचे नियम अधिक कठोर केले. चाचणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत. ड्युटीच्या आधी 12 तास वैमानिकानं मद्यप्राशन करू नये, डीजीसीएकडून स्पष्ट.